आर्किटेक्ट शोधून त्यांना आपण कामाला लावलं. पैशाचा प्रश्न आला. त्यावेळेला मी उपमुख्यमंत्री होतो, पण MLC होतो. त्यावेळेला वर्षाला काय 40-50 लाख रुपये मिळत असते. त्याचेही काही खर्च झाले होते. परत त्याचा नियम खूप होते, एवढे इथे खर्च करा, एवढे इथे खर्च करा, एवढे इथे. आता हे कसं करावं? चंद्रा अय्यंगार म्हणून फायनान्स सेक्रेटरी होत्या, चंद्रा अय्यंगार. त्या म्हणाले, भुजबळ साहेब हे आपण करायचं, तुम्हाला मी सगळे परवानगी मिळून देईन. आणि मग कामाला सुरुवात झाली आणि त्यांचं घर जे आहे उभं राहिलं. पवारसाहेब आणि त्यावेळच्या मुख्यमंत्री शिंदे आपले सुशील कुमार यांनी उद्घाटन केलं. सांगण्याचा उद्देश असा की त्यावेळेला 25-30 लाख रुपयाला सुद्धा आम्हाला अडचण येत होती. पण आता काय 150 कोटी रुपये त्या कामाचं भूमिपूजन झालं. देवा देता है तो छप्पर फाड़ के देता है. त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या वतीनं महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, बाबासाहेब आंबेडकर या सगळ्यांच्या, शाहू महाराजांचे जे अनुयायी आहेत, फॉलोअर्स आहेत, त्या सगळ्यांच्या वतीनं मी मुख्यमंत्र्यांचं आणि मंत्र्यांचं मनपूर्वक त्यांचे मी आभार मानतो. मी अधिक बोलणार नाही, पण त्याच वेळेला मी विनंती करणार आहे साहेबांना. पुण्याच्या फुलेवाड्याचं काम जे आहे ते जरा रेंगाळलेलं आहे. त्याला जरा स्पीड द्यायला पाहिजे. दुसरी गोष्ट, 11 एप्रिल 2027ला महात्मा ज्योतिराव फुले यांची 200वी जयंती आहे. आणि या देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांनी जाहीर केलं आहे की ही 200वी जयंती जी आहे, महात्मा ज्योतिराव फुल्यांची 200वी जयंती, ही आम्ही देशभर साजरी करणार. दीड 2 वर्ष आहेत. मुख्यमंत्री महोदय सुद्धा ज्या अर्थी प्रधानमंत्री महोदयच घोषणा करतात, त्या अर्थी महाराष्ट्र सरकार सुद्धा त्या बाबतीमध्ये हालचाल करेल. विनंती आहे मुख्यमंत्री महोदय, इंडिया बुल्सच्या माध्यमातून दिलीप वळसे पाटील त्यावेळेला त्या खात्याचे मंत्री असताना, शिक्षण मंत्री होते की काही, त्यांनी सांगितलं की फुले शाहू आंबेडकर यांच्या नावाने एक इंटरनॅशनल लायब्ररी आपण उभी करूया. आणि मग त्यावेळेला बाकीचं मी काही सांगत नाही, पण त्यावेळेला मग त्याप्रमाणे जे आहे आम्ही योजना केली आणि ती इमारत जवळपास पूर्ण झाली. या 200वी जयंतीचा जो कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये आपल्याला हा कार्यक्रम घेता येईल. आता अधिक काही बोलत नाही, पण तुम्हाला एक पत्र कोणीतरी आणून दिलं गावच्या लोकांनी. या नायगावचं नाव क्रांतिज्योती सावित्री नगर ठेवा. आमच्या सगळ्यांचीच विनंती आहे, आपण त्याचं जरूर त्या बाबतीमध्ये कार्यवाही करावी.
बाकीचे पालकमंत्री आणि आपण सगळे, माझी खात्री आहे की त्याला पाठिंबा द्याल. इथे महायुतीने सुद्धा काहीतरी जागा मागितलेली आहे. NDAची जी आहे पूर्वतयारी करण्यासाठी 200 मुलींची, ते सगळं झालेलं आहे. थोडंसं काहीतरी अडकलेलं आहे. जिल्हा परिषदेने ते पाहून घ्यावं. 5 एकरामध्ये आपण पर्यटन मंत्री असताना तिथे एक छोटे छोटे जे आहेत बंगले उभे केलेले आहेत. हां हां हो. माझं म्हणणं आहे की त्याचा चांगला उपयोग जो आहे आपण करून घेतला पाहिजे. लोक येतात, ते राहतील, अभ्यास करतील, त्याच्यावर ग्रंथ लिहितील. अगदी अमेरिकेतून आलेल्या गेम आल्ब्रेट त्यांनी सुद्धा जे आहे महात्मा ज्योतिराव आणि सावित्रीबाई फुलांवर मोठी मोठी पुस्तकं लिहिली. तर अशा रीतीने हा अभ्यास आणखीन पुढे जावा, त्यासाठी निश्चितपणे आपण प्रयत्न कराल अशी माझी खात्री आहे. मी पुन्हा एकदा मुख्यमंत्री आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. त्यांची मी परवानगी घेतलेली आहे लवकर जाण्यासाठी. आपण सुद्धा परवानगी द्यावी. धन्यवाद. जय ज्योती, जय साहेब. धन्यवाद माननीय श्री छगनरावजी भुजबळ. कर्तृत्वाची महती नायगाव